दरम्यान नाराज प्रशांत जगताप हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना भेटायला बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे। याच मुद्द्यावरून आता आज संध्याकाळी मुंबईमध्ये प्रशांत जगताप शरद पवार यांची भेट घेणार आहेत। दरम्यान पक्षातील मात्र एका गटाकडून प्रशांत जगताप यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। दुसरीकडे आजच शरद पवारांची भेट घेऊन मुंबईमध्ये प्रशांत जगताप निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जातंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्राजक्ता, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्यानंतर म्हणजे आता त्या सगळ्या चर्चा सुरू असतानाच प्रशांत जगतापांनी येत्या 2 दिवसात मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवलाय। आज सकाळीच त्यांनी हा सगळा जो आहे तो भूमिका स्पष्ट केली, ही सगळी भूमिका, आणि मी राजीनामा देणार असल्याचं सांगितलं 2 दिवसात। आणि त्यानंतर आता ज्या प्रशांत जगतापांनी पक्षासमोर प्रस्ताव ठेवलाय त्या प्रशांत जगतापांना शहराध्यक्ष आहेत त्यांना भेटण्यासाठी खरं तर शरद पवारांनी मुंबईला बोलवलंय। शरद पवार स्वतः आता बारामतीत आहेत आणि बारामतीतून ते थेट बाय एअर मुंबईला पोहोचणार आहेत आणि संध्याकाळी प्रशांत जगताप शरद पवारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक वर्ग असं सांगतोय की आपण दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित लढलं तर आपलं नुकसान होणार नाही, मात्र या सगळ्या भूमिकेला प्रशांत जगतापांनी विरोध केला होता आणि आता राजीनामा देण्याच्या तयारीत असलेल्या जगतापांना शरद पवारांनी बोलून घेतले। आता बैठकीनंतर शरद पवारांसमोर काय ते भूमिका मांडतात आणि त्यानंतर माध्यमांशी नेमका काय संवाद साधतात। ठीक आहे अभिजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।